होळीचा सण, पुनवेची रात्र, तिसरा पहारेची येळ. गोटेवाडीत गोड जेवण रांधण्याचा हलकासा गोड सुगंध दरवळू लागला. वाडीकर ऊसतोडीला परमुलखात असल्यामुळं मागं उरलेल्या मोजक्या लोकांना तशी सण रांधण्याची मनापासून इच्छा नव्हती. वर्षभरातला सण लेकरांच्या तोंडात 2 गोड घास घालावेत म्हणून तळल्या जात होत्या. सौसांजेला जाईच्या दारी वामन म्हाताऱ्याचा नातू आला. जाईनं 4 पुरणपोळ्या, गाडगभर खीर, बचकभर भजे, 3 कुरड्या अन लोटीभर रशी असं जेवण त्याच्याजवळ आज नातवासाठी पाठवून दिलं. नाहीतरी खेड्यापाड्यात सणावाराशिवाय गव्हाचं कणिक मळल्या जातच कुठं. होळीला निवद दाखवायच्या निमित्तानं जाईनं हे सारं रांधलं होतं. वामन म्हाताऱ्याविषयी तिला अधिक आस्था होती. मारुतीशी जाईची सोयरीक त्यानं जमवून दिलेली. दगडी वाड्यापुढच्या पटांगणात सुबाना अन धोंडीराम संध्याकाळी होळी रचली. धोंडीराम सणासाठी न्याहारी येळात गाडी बैलानं सहकुटुंब वाडीत आला होता. संध्याकाळी सणाचं जेवून मळ्यात परतणार होता. वाडीतल्या लोकांनी सुबानाला 5-5 गवऱ्या आणून दिल्या. होळीत रुपयाचं नाणं पुरलं. वाड्यामागची काही वाळलेली लाकडं, गवऱ्या अन काही हलकं जळण सोयीनं ठेवून होळी रचली. तिला झेंडूच्या फुलांचा हार घातला. 1 गाठी घातली. मळ्यातून येताना धोंडीरामनं कडब्याचा पाचुंदा, 4 पेंड्या घास अन काही माळवं आणलं होतं. सूर्य मावळतीला टेकला. तांबडी साज चमकू लागली. सवसांज झाली. अंधार पसरू लागला. बाया ठेवणीतले कपडे घालून पूजेचं ताट अन तांब्यावर पाणी घेऊन होळीला ओवाळायला येऊ लागल्या. तांब्यातल्या पाण्याची धार होळीभोवती फिरून ओतली जाऊ लागली. ताटातला करंडा उघडून होळीला हळद कुंकू वाहिलं जात होतं. शेवटी निवद ठेवून बायका डोक्यावर पदर घेऊन दर्शन घेत होत्या. जाई, सुनंदा, सुनीता, सुरेखा, सुवर्णा, रखमा अन तिची सून असं मोजक्या सवाष्णी एकमेकींना हळद कुंकू लावित होत्या. धर्माच्या रिवाजानुसार तो मान विधवांना नाही म्हणून विधवा म्हाताऱ्या बाजूला उभ्या राहून सारं पाहत होत्या. आपला आयव काळ आठवीत होत्या. मनातलं दुःख मनातच जिरवीत होत्या. विदूर म्हाताऱ्यांना त्याच्या सहचारिणीची याद येत होती. त्यांनाही ते दिवस आठवीत होते. होळीची पूजा झाली. उगवतीला चंद्र दावभर वर आला होता. सर्वत्र चांदणं दाटलं होतं. सुबानानं होळी पेटवली. हळूहळू आगीचा भडका वाढू लागला आणि अख्खी होळी ढणढणू लागली. माणसांनी बोंब ठोकली. होळी रे होळी, पुरणाची पोळी, ब्राह्मण मेला संध्याकाळी, त्याचा दिवस मंगळवारी, बोंब 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 बोंब. पुन्हा एकदा होळीचं दर्शन घेऊन बायका आपापल्या घरी पांगल्या. काही माणसांनी कडब्यांचे पाचुंदे फक्त शेंड्याला जराशे जाळून घरी नेले. धोंडीरामनं गाडीतल्या 3 कडब्यांची पेंडी होळीवर शेंड्याला जाळून वाड्यात नेऊन ठेवल्या. पोरं होळीभोवती नाचू लागली, बोंबलू लागली. जेवून भजनाला जायचं होतं. माणसंही ज्याच्या त्याच्या घरी गेली. तासाभरानं वाडीतल्या समाज मंदिरातून टाळांचा, मृदुंगाचा आणि चिपळ्यांचा आवाज उठू लागला. म्हातारी मंडळी जेवून काठ्या टेकवीत नातवाबरोबर समाज मंदिरात येऊ लागली. धोंडीराम जेवण करून कुटुंबासह मळ्यात निघून गेला. त्याची मुलगी पूर्वा मात्र वाड्यावरच होती. तिला जोडीदार होती सुनंदाची बहीण अनिता. तिनं अनिताला सणासाठी माहेरहून 4 दिवस आधीच बोलावून घेतलं होतं. ती पूर्वापेक्षा एखाद्याच वर्षानं थोरली होती. सदूबाबा आणि वामनबाबानं टाळ गळ्यात घातली. पेंथलबत्तीच्या उजेडात समाज मंदिर लख्ख दिसत होतं. अंगणवाडीच्या मुलांसाठीची भित्तीपत्रकं बाया उगीचच निरखीत होत्या. त्यांना कालाक्षर भैस बराबर. आपलं लेकरू त्यावरचा एक अक्षर वाचत ह्याचंच त्यांना केवढं तरी नवल वाटे. सुबाना मृदुंगावर बसला. तुकारामनं तंबोरा गळ्यात अडकवून एका हातात चिपळ्या अडकविला. सुरात सूर जुळवले. 3 वाद्यांचा सुमधुर नाद उठू लागला. वाद्यांनी ठेका धरला अन सुबानांच्या कंठातून शब्द फुटू लागले. विठू माऊली तू
माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. सगळी मंडळी टाळ्यांच्या ठेक्यावर टाळ्या वाजवू लागली. विठ्ठल नामाचा गजर उठू लागला. वातावरण मंगलमय झालं. भजनाला रंग चढू लागला. 1 तास उलटला. वृद्ध बायांना जास्त वेळ बसवना. त्या बहाळ कोठी सांभाळीत नातवाला बोटाशी धरून गोधडीवर अंग टाकायला घरी निघू लागल्या. उरल्या फक्त 6-7 प्रौढ बाया आणि 2 तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुली. भजन सुरू होऊन 1.5 तास झाला. काही बायका जांभई देत होत्या. एखादीला मधूनच डुलकी येत होती. सुभानानं ओळखलं, आता आवर्त घ्यायला पाहिजे. शेवटचा अभंग झाला. सगळे लोक उभे राहिले. विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला. एकाच ठेक्यावर वाद्ये वाजू लागली. भजनकरी टाळ्या वाजवत स्वतःशीच फेरा मारून पाया पडून उभे राहिले. सगळी वाद्य ठेका घेत बंद झाली. भजन संपलं. बाया आपापल्या घरी निघाल्या. वाडीतली कुत्री जोरजोरानं भुंकू लागली. कुत्र्यांनी नुसता कल्ला केला. तुकारामला वाढवूळचं लघवीला आलं होतं. बायका निघून गेल्यावर तो समाज मंदिराबाहेर जरासं तुटक अंधारात जाऊन लघवीला बसला. आणि अचानक त्याच्या पाठीत फटकन एक जोरदार काठीचा टोला बसला. तसा तो मोठ्यानं ओरडला, अरे बाप रे, मेलो रे, वाचवा वाचवा रे वाचवा. तुकारामचा टाहो वाडीवर पसरला. वाडी सावध झाली. कुत्र्यांचा कल्ला सुरू झाला. त्यांच्या पेकाटात दनादन दगडं बसू लागली. ते ओरडत विवळत दूर पळू लागले. तुकारामचा आवाज ऐकून सुभाना समाज मंदिराबाहेर येत असतानाच त्याच्या कानाखाली काठीचा एक जोरदार टोला बसला. तसा तो कन्हत कळवळून खाली पडला. पुनवेच्या रातीत सारं लख्ख दिसत होतं. त्यानं पडल्याच पाहिलं 10-12 गुंडांची टोळी, सगळ्यांनी हाफ पॅन्ट घातलेल्या, वर सगळ्यांच्या अलग रंगाच्या सँडो बनियन, तोंडाला काळे मास्क, त्याला फक्त 3 छिद्र, 2 डोळ्यांच्या ठिकाणी आणि 1 नाकाच्या ठिकाणी. कोणाच्या हातात बरशी, कोणाच्या हातात जाड दंडूक, कोणाच्या हातात सुरा, कोणाच्या हातात सायकलीची चैन, तर कोणाच्या हातात कत्ती होती. सुभानानं वळाकलं. वाडीवर दरोडा पडलाय. तो पडल्याच मोठमोठ्यानं ओरडला, चोर आलेत रे, चोर आलेत रे, चोर चोर, सावध व्हा रे, सगळ्यांनी सावध व्हा. सुभाना असं म्हणतात 2-3 चोर त्याला लाथाने कुचलू लागले. सुभाना मोठमोठ्याने ओरडू लागला. समाज मंदिरातले सदूबाबा आणि वामनबाबा दोन्ही म्हातारे मंदिरातच एका कोपऱ्यात बसले होते. त्यांनी मेथल बत्ती विझवून टाकली. 2 गुंड आत आले. बॅटरी चमकले. म्हातारे दिसले. गुंडांनी त्यांच्या पेकाटात 2-2 दणके बसविले. म्हातारे कन्नले. वरडले मात्र नाही. चोरांनी सगळीकडे बॅटरी चमकविली आणि बाहेर पडले. वाडी भयभीत झाली होती. चोर वरच्या पाडीत पांगले. उघड्या दारातून घरात घुसत होते. बंद दारं तोडून घुसत होते. त्यांनी वाडीवर हैदोस सुरू केला. बायका पायांच्या दबक्या आवाजात चोरांची नजर चुकवत दगडी वाड्यात पळत होत्या. दरोडेखोरांना दगा म्हातारी तिच्या कुपीच्या ओट्यावरच भेटली. तिचं खवट धरून एका गुंडानं तिच्या सनकन कानाखाली बसवली आणि म्हातारी मोठ्यानं ओरडली, अरे म्हातारे, कुठं ठेवलंय सोनं, काढ लवकर, नाही तर. दुसऱ्या गुंडानं म्हातारीला धमकावला, अरे भडव्यांनू, कुठून देऊ तुम्हाला सोनं, इथं जीवाला जगवायची पंचायत पडली. म्हातारी मोठ्यानं ओरडून बोलली. एकानं म्हातारीचं लुगडं खसकन फेडलं. चोळी तर फाडूनच टाकली. तो तिच्या अंगाला झोंबू लागला. वृद्ध बाई, शक्ती झडलेली, नुसता हाडकांचा सांगाडा. दारूच्या धुंदीत दरोडेखोरांना कशाची तमा नव्हती. इब्रतीची लयलूट सुरू झाली आणि म्हातारीच्या तोंडातून निघणारा दारूचा उग्र दर्प नकोसा वाटत होता.
सारच अगदी किळस व्हाली. म्हातारी किंचाळत होती आणि ते दरोडेखोर एकानंतर एक म्हातारीचं आयुष्यभर जपलेलं शील काळोखात भिरकावत होते. अशातच तिच्या कानातले टापस चांदण्यात चमकलं. तसा एका दरोडेखोराने तिच्या कानाला हात लावला आणि गुंडानं म्हातारीच्या कानातलं टापस खसकन उपसलं. एका कानातलं टापूस निघालं, दुसऱ्या कानाची पाळीच तुटली. म्हातारी विवळली, कान रक्ताळला. चोरांनी घरातला पसारा अस्ताव्यस्त केला. घराबाहेर पडताना एकानं अंगणातल्या कोंबड्याच्या डाल्याला जोराची ठोकर मारली. डाल उलट झालं. सगळ्या कोंबड्या कॉक कॉक करीत अंधारात आडूसा शोधित पळू लागल्या. दुसरे दोन गुंड पुंजा म्हातारीच्या घरात शिरलं. जराशी ओरडाओरड झाली. राण्या हिच्या कमराला पैसा असतील पाय, एक गुंड राण्याला म्हणला. क्षणाचाही विचार न करता राण्यानं पुंजा म्हातारीचा काष्टा खसकन सोडला. लुगडं फेडून बाजूला फेकलं. म्हातारी अंगाला गोधडी गुंडाळू लागली. तिचा 5 वर्षाचा नातू बेदरलेल्या मण्याने डोळ्यानं सारं पाहत होता. नादान लेकरू भयभीत झालं. ते ओरडू लागलं. एका गुंडानं त्याच्या कानाखाली देऊन त्याचं डोकं भिंतीला मारलं. पोर जागेवर दम रोखून निश्चित बसलं. त्याचा आवाज बंद झाला. गुंड म्हातारीचं लुगडं चाचपू लागले. त्यांना काहीच घावलं नाही. म्हातारीच्या गळ्यातल्या काळ्या पोतीत सोन्याचं 8 टपोरं मणी होतं. गुंड धन्यानं ताडकन पोत तोडून खिशात घातली. अरे मुडद्यानं, तुम्हाला आया बहिणी आहेत का नाही? अरे मी तुमच्या आजीसारखी ना र, तुमच्या म्हातारी गयावया करीत म्हणली. म्हातारी ओरडूपर्यंत गुंडांनी तिच्या अंगावर बोटभर चिंदी सुद्धा ठेवली नव्हती. ए म्हातारे, गप बस, नाहीतर जीवच घेईन तुझा. एक गुंड हातातला चाकू उगारीत मोठ्यानं वरडला. म्हातारी गप्प झाली. दरोडेखोर वरच्या वाडीत मारझोडन लुटालूट करून खालच्या वाडीत आली. वाडी तशी एकच, पण गाजर ओढ्यानं दुभंगवली. दरोडेखोर तुकारामांच्या घराकडे धावले. कुणी भिकुनानांच्या बंद घराची कडी तोडून आत घुसलं. कोणी भागीनाथच्या घराकडं. तुकारामन भागीनाथच्या बायका अगोदरच घर तशीच उघडी सोडून लेकरांना घेऊन दगडी वाड्याच्या आसऱ्याला आल्या होत्या. दरोडेखोर वाडी लुटीत होते. मिळन ते सोनं खिशात घालीत होते. ओरडत ओरडत होते. गालिच्छ शिव्या देत होते. पुनवेचं चांदणं तेजाळत होतं. होळी जळून निखारा फुलत होती. सुनीता, सुवर्णा, सुनंदा, सुरेखा आणि तुकारामची बायको सरला दगडी वाड्यात लपल्या होत्या. चोर जाईच्या घरात घुसले. ती जनावरांच्या सपरात बाजाखाली लपली होती. दरोडेखोर खालच्या वाडीत पांगल्यानंतर जाई लपत छपत चोर पावलांनी ते दगड्या वाडीकडे निघाली. तिला वाड्याचं जोत चढताना दरोडेखोर गण्यानं पाहिलं. तसा तो मोठ्यानं ओरडला. अगं ए, तुझ्या आईला, अरे नानू भाऊ, ती वाड्यात घुसली पाय. तुझ्या आईला, तू काय शेट उपटीत होता का भडव्या? तिला धरून जागेवरच आसाड्याची होती ना. नाण्या त्या गुंडावर मोठ्याने हिसारला. दरोडेखोरानं वाडी देऊन अर्धा तास झाला होता. अरे ए, सगळे या इकडे या रे. टोळीचा म्होरक्या नाना दगड्या वाडीच्या जोत्याच्या पायऱ्या चढत मोठ्यानं ओरडला. तसे खालच्या वाडीत पांगलेले सगळे गुंड वाड्यासमोर जमले. अख्खी टोळी नाण्यावाड्याच्या इशाऱ्यानं काम करीत होती. उघडा रे वाड्याचं दार, टोळीचा म्होरक्या दोघांना म्हणला. 2-3 गुंड दार उघडण्याचा प्रयत्न करू लागले. रखमानं दरवाजाचा कडिकोंडा जाम लावून घेतला होता. वरून मांडीच्या आकाराचा जाड खैराचा आडणा लावला होता. बायकांनीच परसदाराला कडी लावून गोदामातली 2-3 पोती ओढीत आणून दाराशी रिचून ठेवली. एक पोतं उभं लावलं. खिडक्याच्या लोखंडी सळ्या मजबूत होत्या. खिडक्याही लावून घेतल्या. आता दरोडेखोरच काय मुंगी सुद्धा वाड्यात घुसू शकणार नव्हती. वाड्यात रखमा, तिची सासू नात पूर्वा, सुनंदा, तिचं 4 वर्षाचं मूल आणि बहीण अनिता, सुरेखा आणि तिची 3.5 वर्षाची नात सरला, तिचं 4.5 वर्षाचं पोर, जाई, सुनीता आणि सुरेखा एवढ्या बायका आणि लेकरं होती. सारी श्वास रोखून बसली होती. बाहेरच्या आवाजाचा अंदाज घेत होती. अरे उघडा दार, नाहीतर दार तोडून टाकू, वाड्यात पेटवून देऊ, एक दरोडेखोर मोठ्यानं बोलला. आतमधून काहीच प्रतिसाद येत नव्हता. वाड्याबाहेर काही क्षण कुजबूज झाली. अरे बायानो, दार उघडा, नाही तर लय मागत पड ना, दुसरा दरोडेखोर म्हणला. तरी वाड्यामधून काहीच उत्तरं मिळत नव्हती.
काही बाया जीव मुठीत आणि लेकरू पोटाशी धरून बसल्या होत्या. सड्या बाया भिंतीला कान देऊन बसल्या होत्या. रात्र वाढत होती. आता पुनवेचा चंद्र माथ्यावरून ढळत होता. माराची रग जराशी निवल्यावर तुकाराम सुबानाजवळ आला. सुबानाचा कान बधीर झाला होता. वेदना होत होत्या. तुका, तू असाच मानगवंडीकडे धूम ठोक. गोटीवाडीवर दरोडा पडल्याचं पोलीस ठाण्याला कळेल. अजून दरोडेखोर वाडीतच आहे म्हणावं. पळ लगेच, अजिबात येळ दौडू नको, सुबाना मारुतीला म्हणला. आणि तुकाराम बंदुकीच्या गोळीसारखा सुटला. त्यानं मानगवंडीकडे धूम ठोकली. तो जीवाच्या आकांतानं पळू लागला. सगळ्या गुंडांचं ध्यान वाड्यावर होतं. तुकारामाकडं कोणाचंच लक्ष गेलं नाही. दिन्या, घाल कुऱ्हाड दारावर. ह्यांच्या आईचा ह्यांना चांगला इंगाच दाखवू आता, मोरक्या नाण्या म्हणला. आणि दुसऱ्या क्षणीच वाड्याच्या मुख्य दारावर कुऱ्हाडीचे घावावर घाव बसू लागले. गावाचा आवाज वाडीवर निदातू लागला. जुन्यातलं चिवट सागवान लाकूड. कुऱ्हाडीच्या घावानं घावनं 4-5 घाव घातल्यावर एखादी बारीक किल्ली उडायची. आडना तर आणखी मजबूत. हे असं कधी दार तुटणार? नाण्यानं जरा वेळ विचार केला. पुन्हा दारातोंडी घुसफूस झाली. पैवित्रा बदलविला. दरोडेखोर आता दरवाजा उघडण्यासाठी विनवण्या करू लागले. मावल्यांनो, आम्हाला फक्त पाणी पाहिजे. लई घशाला कोरड पडले. तुमचे केसाला धक्का लावणार नाही. तुम्ही आमच्या आई बहिणीसारखे आहात. दार उघडा, आम्हाला पाणी द्या. पाणी पिऊन आम्ही निघून जातो. एवढीच मेहरबानी करा. मावल्यांनो, दार उघडा, नाण्या किव काकलदूत करीत म्हणला. तसा त्याचा मागं सगळेच गुंड विनवण्या करू लागले. काही क्षण रखमा पागळली. तिनं खुनेनंच जाई आणि सुरेखाला विचारलं, काय करूया? जाईनं दार नको उघडू असं खुणावलं. रखमा गप्प बसली. दरोडेखोर आतून काय हालचाल होते काय याचा कानोसा घेऊ लागले. त्यांना आतमध्ये सारं शांत असल्याचं जाणवलं. नाण्यानं खुनिवलं. तसा एक जोडीदार वरडू लागला, ए बाबो, लई ताण लागली र. पाणी पाणी द्या र मला लवकर, नाही तर आता मी इथंच मरण. वाड्याच्या आत एकदम हालचाल झाली. कुजबूज वाढली. काही बाया म्हणत होत्या, दार उघडा, त्यांना बाहेरच पाणी देऊ. पाणी पिऊन ते निघून जातील. एखादा चोर इथंच मेला तर बिलामत येईल. आपल्याला पोलीस ठाण्यात कोर्टाच्या फेऱ्या मारीत बसावं लागेल. बायकांमध्ये एकमत होत नव्हतं. सुनंदानं तर हांडासुद्धा भरून आणला. पूर्वा आणि अनिता या पोरीनं काफर भरलं होतं. त्या भीतीनं थरथरत होत्या. रखमे, अगं त्यांचं हे नाटक आहे. दार उघडलं तर ते सगळेच वाड्यात शिरतील. तळण्या पोरी आहेत घरात. ते काय करतील त्यांचा नेम नाही. दार उघडूच नको. आपली माणसं बाहेर आहेत. काहीतरी करतीलच ते. गप्प बस तू, जाई रखमाला फुसफुसत बोलली. अवं बाई, तुकाराम भाऊजीला आणि ह्यांना बी झोडलं ना चोरांनी. मी दोघांचे बी वरडायचे आवाज ऐकले. काय झालं असं त्यांचं काय माहीत. बाकी 2 म्हातारे असून नसून सारखेच. तुकारामचा पळून पळून दम तुटला होता. तरी तो अंगातलं बळ एकवटून धावतच होता. वाडीच्या इब्रतीचा सवाल होता. तो मानगवंडीजवळ करीत होता. रस्ता सामसूम होता. रातीबरोबर चंद्र पुढे सरकत होता. हवेत गारवा असूनही तुकारामाच्या सर्वांगातून घाम नितळत होता. अंगातली कोपरी चिंब भिजली होती. ट्राउझर मुडपून अर्ध्या पोटांपर्यंत गुंडाळली होती. पायात काहीच नव्हतं. तो डांबरी रस्त्याच्या पंख्यानं धावत होता. डांबरावरून पळायला पायांना पकड मिळत नव्हती आणि अचानक पंख्याच्या एका दगडावरून तो वलगडला. जोराचा पडला. अंगठ्याला जोरदार ठेच बसली. गुडघा साळला, रक्ताळला. तुकाराम जवळ जखम पाहायला सुद्धा येळ नव्हता. तो उठला आणि तसाच पळत सुटला. अंगठ्यातून रक्त वाहत होतं. गुडघ्याच्या जखमेतला रक्तानं ट्राउझर भिजत होता. चंद्र मावळतीला सरकत होता. तुकारामच्या नजरेसमोर वाडी दिसत होती. चोरांचा हैदोस दिसत होता आणि सारी शक्ती एकवटून तो मानगवंडी पोलीस ठाण्याजवळ करीत होता. वाड्यात चिलबिचिल चालू झाली. वाड्यातल्या बाया चोरांचा अंदाज घेऊ लागल्या. हे पहा मावल्यांनो, तुमचं आमचं देवस्थान एकच. पेढीचा म्हसोबा, जागृत देवस्थान. तुम्हाला त्या म्हसोबाची शपथ. तुमच्यासारख्याच आम्हाला बी माय बहिणी आहेत. आम्हाला पाणी पाजा. पाण्यासाठी आमचा एक जोडीदार इथंच आडवा झालाय. तुमच्या दारातच मरून जाईन तो. लई उपकार होतील. एवढीच मेहरबानी करा. वाटलं तर आम्हाला बाहेरच पाणी द्या. दार उघडा ग मावल्यांनो. म्हसोबाची आण आहे तुम्हाला.
आम्ही तुम्हाला काहीच करणार नाही, नाण्या पुन्हा गयावया करून म्हणला. इतका की तो फक्त रडायचाच राहिला होता. ग्रामीण संस्कारातल्या बायका. देवादिकावर मोठी श्रद्धा, देव भोळ्या. त्यांना पेढीच्या म्हसोबाची शपथ पडली. भोळी मना, भोळी समज, भोळे स्वभाव. सगळ्या बाया शपथेत अडकल्या. एकमेकींकडे पाहू लागल्या. नजरेपुढं म्हसोबा दिसू लागला. मन द्विधा झाली. चोर शेवटी चोरच. शपथेला जागले तर ठीक, नाहीतर काय सांगावं. इब्रतीची होळी करणार, काय करावं कोणाला काही सुचत नव्हतं. ए पोरींनो, काढा आडना दाराचा. बाहेरच पाणी द्या त्यांना आणि लगेच दार लावून घ्या. मसुबाचे आण घातले मुडद्यांनी. सुबानाची आई सुंदरा म्हातारी बायांना हलक्या आवाजात म्हणाली. ठरलं. आडना काढून हळूच दाराची कडी काढायची आणि हांडा तांब्या पटकन बाहेर ठेवून लगेच दार बंद करायचं. कोणी हांडा ठेवायचा. सुरेखा तयार झाली. सगळ्यात चपळ आणि रगदार तीच होती. तिनं पाण्याचा हांडा हळूच दाराशी आणून ठेवला. हांड्यातच एक तांब्या ठेवला होता. रखमान जाईनं आडना काढला. दाराची कडी काढताना जरासा आवाज झाला. नीरव शांततेनं तेवढा आवाज दरोडेखोरांना सावध होण्यास पुरेसा होता. जशी दाराची फट उघडली तसं 3-4 चोरांनी जोरानं दार ढकललं. जाई, रखमान, सुरेखाला उचलून बाजूला फेकलं. वाडा सताड उघडा झाला. दरोडेखोर भसाभस वाड्यात घुसू लागले. एक अनेक असे कल्लोळ उठले. अनिता आणि पूर्वा लगेच निजायच्या खोलीत पळाल्या. त्यांनी दाराची कडी लावून घेतली. आता चोरांचा राग अनावर झाला होता. बायांवर शिव्यांची बरसात होऊ लागली. ते त्यांचे केस धरून आसडू लागले. तोंडात, पाटीत, पोटात, डोंगणावर, मांड्यांवर मारू लागले. वाड्यात नुसता एकच कल्लोळ उठला. रडारड, आरडा ओरडा, किंकाळ्या, टाहो धावा. मोरक्या नाण्यानं वाड्यात किती माणसं आहे त्याचा अंदाज घेतला. वाड्यात ते एकही बाप्या नव्हता. त्यांना जणू रानच मोकळं मिळालं. एका चोरानं वाड्याला आतून कडी घातली. आता वाड्यात त्यांचंच राज्य. मनमुराद हैदोस सुरू झाला. दरोडेखोर अख्खा वाडा झांबलू लागले. कोण हाय वाड्याची मालकीन? बोला, नाही तर एकेकीचं लुगडं. एका दरोडेखोरानं बायांना धमकावलं. मी हाय, रखमा म्हणली. तसे 2 दरोडेखोर तिच्याकडे धावले. एकानं पहिली तिच्या सनकन गालफडात बसवली. सोनं पैसं कुठं आहेत? तुझ्या आईला दे लवकर, नाही तर. रखमाच्या लुगड्याला हात लावीत दुसरा दरोडेखोर मोठ्यानं ओरडला. रखमानं देवळीतल्या चाव्या काढल्या. निजायच्या खोलीकडे गेली. रखमानं पूर्वाला आवाज दिला. 2-3 हजार रोकड आणि 5-7 तोळे सोनं त्याच खोलीत होतं. पूर्वानं भीत दार उघडलं. एका चोरानं रखमाकडून चाव्या हिसकावून घेतल्या. लोखंडी कपाट उघडलं. सगळी रोकड आणि सोनं काढून मोरक्या नाण्याकडे दिलं. नाण्याची नजर रखमावर खेळली. तिच्या नाकात गोल नथ होती. गळ्यात गंठण होतं. नानूनं रखमाच्या गळ्यातलं गंठण खसकन तोडलं. नाकातली नथही तशीच उपसली. नाकाची पाळी तुटली. जखमेतून रक्त भळभळू लागलं. रखमात मोठमोठ्यानं ओरडली. पूर्वा आणि त्याला भीतीनं कापरं भरलं. गण्या, भान्या, पाडा रे आता ह्यांना आडवं. जिरवा ह्यांचा कंठ. तू मालकीन का वाड्याची? तुझ्या आईचा, तुझ्या, म्हणत टोळीचा मोरक्या नातनानं रखमाचं लुगडं खसकन फेडलं. टरकन चोळी फाडली आणि तिला तिथल्याच पलंगावर आडवं पाडलं. पूर्वा आणि अनिता हे सारं भेदरून पाहत होत्या. तसे 2 दरोडेखोर त्यांच्याकडे धावले. त्यांची परकर पोलकी तना वेगळी केली. फुलण्या आधीच कळ्यानं क्रूरपणे कुस्करल्या जाऊ लागल्या. पोरी मोठमोठ्यानं ओरडत होत्या. टाळू फोडीत होत्या. धावा करीत होत्या. त्यांच्या आकांताला सीमाच नव्हती. सारंच कल्पनातीन होतं. दुसऱ्या खोल्यांमध्ये कोणी जाईला विडलं तर कोणी सुरेखाला, तर कोणी सुनंदाला, तर कोणी सरलाला, तर कोणी सुवर्णाला. आणि मग आयुष्यभर जपलेल्या इब्रतीचा चेंदा मेंदा होऊ लागला. नुसता चिखल. उमलू पाहणाऱ्या कोवळ्या कळ्या बेदराकपणे केसकरल्या जाव्या लागल्या तसा. किनेची नजर बाजावर बसलेल्या ओरडणाऱ्या सुंदरा म्हातारीवर गेली. तो तिच्याकडे धावला. म्हातारीच्या एक सनकन तोंडात बसवली. गेण्यानं तिच्या दंडातले बाजूबंद अक्षरशः उपसून काढले. म्हातारी वरडत होती, रडत होती. म्हातारीचं लुगडं टरकन फाडून जाळ्यात फेकून दिलं.
म्हातारीनं गच्च डोळं मिटलं. कशानं काय झाकावाचा विचार करीत असताना घेण्यात तिला ओरबडू लागला. एका दरोडेखोरानं बिडी शिरवली. हौद्यातल्या अख्खा कडबा पेटविला. वाड्यासमोरची होळी थंड होत होती आणि वाड्यात बायकांच्या शिलाची होळी पेटली होती. वाड्यासमोरच्या होळीच्या ज्वाला कधीच्याच शमल्या होत्या. निखाऱ्यावरची राख वाऱ्यानं उडत होती. होळी समोर ठेवलेला पितळी तांब्या लवणला होता. मद्यानं धुंद झालेले दरोडेखोर बायकांच्या अंगांवरची वस्त्र फेडून कडब्याच्या जाळ्यात फेकीत होते. त्यांनी एकाही बाईच्या अंगावर बोटभर सुद्धा चिंधी ठेवली नाही. बायकांच्या अंगांवरचे किडूक मिडूक अक्षरशः ओरबडवल्या जात होतं. काळ्या पोतीतले सोन्याचे मणी, गळ्यातले मंगळसूत्र, गंटन, कानातली फुलं, नाकातली मुरडी ओरबाडून घेतली. इतकंच नव्हं तर पायाच्या बोटातली जोडवी सुद्धा उपसून काढली. आणखी काहींनी बेड्या शिटगावल्या. बिड्यांचा धुराचा दर्प, मद्याचा दर्प एकच सरमिसळ झाली. हातातल्या बांगड्या टिचू लागल्या, फुटू लागल्या, मनगटावर जखमा होऊ लागल्या, वोरकडे बसू लागले. जीवा पाड जपलेल्या अब्रूच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होऊ लागल्या. काही बाया मांड्या मिटवू लागल्या. दरोडेखोरांनी त्यांच्या मांड्यांना, जांगांना बिड्यांचे चटके दिले तर हात क्रूरतेचा कळस. दगडी वाड्यात शिलाच्या लोटीचा होयदोस सुरू झाला. मद्यधुंद दरोडेखोर वासनाधुंद झाले होते. काही बायकांचं शील तर एकाधिक दरोडेखोर ओरबाडीत होते. त्यांच्या गुडघ्यांना, कोपराला कुठं कुठं जखमा होत होत्या. एकानं ओरडणाऱ्या सुनंदाच्या लेकराच्या सनकन मुस्काटात बसविली. पोराचा आवाजच निघेना. ते गुदमरून नुसतं फुंदू लागलं. सुनंदाचा जीव कासावीस झाला. आपल्या आयांवर आणि आज्यांवर होणारे अत्याचार लेकरं नातवं उघड्या डोळ्यांनी भेतरून पाहत होती. ते भयभीत झाले होते. लेकरं ओरडत होती आणि दरोडेखोर त्यांच्या आया आज्यांच्या अब्रूंचा बळी घेत होते. एखादीनं टांगा फाकिवल्या नाही तर काही जण बुटासकट तिच्या मांड्यांवर, ढोंगणावर आणि मायांगावर लाथा मारित होते. इब्रतीचं मातेरं केलं जात होतं. कडब्याबरोबर त्यांच्या अंगांवरच्या साड्या, लुगडी, पोलकी, चोळ्या, परकर, मणिले, चुडीदार खमीज, पैजामे, मुलींची अंतर्वस्त्र सगळी हौदातल्या जाळ्यात ढंढणत होती. एकीकडे बायकांच्या अंगांवरच्या वस्त्रांची राख होत होती तर दुसरीकडे त्यांच्या इब्रतीची. प्रतिकार केला तर मार बसत होता. अंग प्रत्यंगावर वरखडे जखमांचे नकाशे उमटत होते. बाया ही पुष्टी झाल्या होत्या. तन नि मन गलित गात्र झालं होतं. त्या गयावया करीत होत्या, हात जोडीत होत्या, पाया पडत होत्या. दरोडेखोरांना आणखी जोर येत होता. रात्रीनं कूस बदलली. दगा म्हातारीच्या डाल्यातून मोकळा झालेला कोंबडा आरवला तसा नाण्या मोरक्या जोडीदारांना ओरडला, ए अरे निघा रे आता, चला लवकर, तांबडं फुटायला लागलं. बायांवर आडवे पडलेले दरोडेखोर उभे झाले. आपापल्या पॅन्टी वर करून नाड्या बांधू लागले. भोगते वेळी प्रतिकार करणाऱ्या बायकांच्या नाजूक जागांवर दनादन लाता मारीत ते वाड्याबाहेर पडले. वाडीतून पळसाच्या खोरीनं डोंगरानं धावत निघाले. त्यांची जीप टेकडीच्या बरगड्याला लवटणात होती. वाडीची अब्रू लुटल्या गेली. दगडी वाडा एकदम खचला. त्याला तडे गेले. तो जणू दुभंगलाच. दरोडेखोर निघून गेले. वाड्यात स्मशान शांतता दाटली. वाडी लुटल्या गेली. वाडीत आणि वाड्यात कन्ह्याचे, फुंदण्याचे आणि विव्हळण्याचे आवाज तेवढे जिवंत होते. धनाच्या आवाजाहून कैक पटीनं थोर जन्मभर जपलेल्या शिलाच्या ऐवजाची बेफाम लूट झाली. कशाचीही पर्वा न करता कोणी कोणाला समजावं, कोणी कोणाकडं कोणत्या नजरानं पाहावं, नजरेला नजर कशी द्यावी, सारच भयानं फकास. वाड्यातल्या हौद्यात कडब्याची आणि कपड्यांची आग थंडावत होती. बायकांच्या मनातली आग पराकोटीला गेली होती. तो धुमस आगीच्याही पलीकडचा होता. प्रत्येक बाई सूर्य वर यायच्या आत कुठं कसा जीव द्यावा याचा विचार करू लागली. दरोडेखोर जाताच रखमानं वाड्याचं दार बंद केलं. तिनं तिच्या वापरातली ठेवणीतली सगळी लुगडी काढली आणि बायकांच्या अंगावर घातली. पांघरुणानं लाज झाकली. लाजेवरचा डाग कसा आणि कशानं झाकणार? आता झाकायला काय राहिलं ग रखमे, म्हणत जाईनं हंबरडा फोडला आणि रखमा जाईच्या गळ्यात पडली. सगळ्या बायका एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागल्या. काल रात्री वाड्यासमोर पेटवलेली होळी थंडगार झाली होती. हलक्या वाऱ्याच्या झुळकीनं तिच्यातली निर्जीव राख उडत होती.
कोणाच्या नाकाची पाळी तुटली होती तर कोणाच्या कानाची. रक्त भळभळत होतं. हा घाव उद्या भरून निघेल ग, पण शिलावर बसलेला घाव. जाता जाता मेल्याने वाडा तरी पेटून द्यायचा होता ना ग बाई, कशाला जित्त ठेवला आम्हाला, सुरेखा हुंदका देत म्हणली. दरोडेखोरांनी सुबानाची विधवा आई सुंदरा म्हातारीला बी सोडलं नव्हतं. म्हातारी एकटीच विवळत पडली होती. सगळ्या बायांची अंग ठणकत होती. कोंबड्याचं बांगावर बांग देणं सुरूच होतं. सूर्योदयाची वेळ जवळ येत असल्याचं तो सांगत होता. त्याचा बांग ऐकावासा वाटत नव्हता. सूर्य उगावा असं बी वाटत नव्हतं. जाईनं स्वतःला सावरलं. ती सुनंदाला म्हणली, सुनंदे, तू पोराला इकडं दे आणि दोन्ही पोरींना घेऊन तुझ्या माहेराला पितळेवाडीला लगेच निघ. उद्या पोलीस आणि कोर्टाची भानगड उभी राहिली तर ह्यांच्या आयुष्याचं वाटुळं होईल. जाईनं सुनंदाचं मूल तिच्याकडं घेतलं. पोरं घाबरलेलं होतं. गप्प बसलं. सुनंदाच्या मनात धाक होताच. वाटेत पुन्हा या दारोडेखोरांची गाठ पडली तर आता उरलंच काय होतं घाबरायला. पूर्वा आणि अनितानं घाबरलेल्या अवस्थेतच अंगात दुसरे कपडे घातले आणि सुनंदा त्यांना घेऊन पितळेवाडीकडे सुटली. वाडा पुन्हा बंद झाला. उगवतीची दिशा हळूहळू निवळू लागली आणि मानगौंडी पोलिसांची जीप गोटेवाडीच्या समाज मंदिरापुढे येऊन थांबली.